तू अनोळखी तरी सोबती या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये धमाकेदार असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, अर्पिता आणि समीर या दोघांना जी पहिली ऑर्डर मिळालेली असते ती ऑर्डर म्हणजे बोनीची असते. त्या ऑर्डरमुळे त्यांच्या समर्पिता किचनला सुरुवात होणार असते आणि त्याच्यातून त्यांना जे पैसे मिळणार असतात ते त्यांच्यासाठी खूपच जास्त महत्त्वाचे असतात. आणि त्यामुळे प्रेक्षकांनो, ती ऑर्डर पूर्ण केल्यानंतर त्यांना चांगला प्रॉफिट झालेला असतो. आणि म्हणूनच अर्पिता इथे आता राजसीला घराचं घरभाडं देण्यासाठी जाते आणि तिला सांगते सुद्धा की तुला तुझे भाड्याचे पैसे हे अगदी वेळेवरती मिळत जातील, त्यासाठी तुला आमच्या घरी यायची गरज नाही आहे. आणि तेव्हा चिडलेली राजसी अर्पिताच्या जीवावरती सुटलेली असते. तिने अर्पिताच्या विरोधात कट रचलेला असतो. तिच्या किचनमध्ये जाऊन तिने आता सिलेंडरचा रेग्युलेटर हा बाहेर काढून ठेवलेला असतो आणि त्याच्यामधून इथे गॅस पास होत असते. संपूर्ण रूममध्ये गॅसचा वास. आणि जेव्हा अर्पिता दिवा घेऊन आता देवासमोर लावायला जाते तेव्हा जो काही स्फोट झालेला असतो त्यामुळे अर्पिताच्या जीवावरती बेतलेलं असतं. आणि तेव्हाच प्रेक्षकांनो, या गोष्टीचा आता राग आलेला असतो समीरला की नक्कीच काहीतरी इथे मोठं कारस्थान रचण्यात आलेलं आहे. माझ्या इथे अर्पिताची अवस्था जी झालेली आहे तो अपघात नसून घातपात आहे असा संशय त्याला असतो. आणि म्हणूनच प्रेक्षकांनो, इथे आता समीरने चाळीतलं CCTV फुटेज हे चेक केलेलं असतं. CCTV फुटेज चेक केल्यानंतर त्याच्यामध्ये राजसी बरोबर एक माणूस आलेला असतो आणि तो समर्पिता किचनच्या दिशेने गेलेला असतो. ही गोष्ट जेव्हा समीरला कळते तेव्हा अर्पिताच्या जीवावरती उठलेल्या राजसीचं समीरने चांगलंच थोबाड लाल करून तिला जन्माची अद्दल ही घडवलेली असते. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया. तर इथे आता समीर आणि अर्पिता ह्या दोघांना एकत्र यायचंच होतं, पण त्या दोघांचं एकत्र येणं हे काही सरळ साधं सोपं नव्हतं. अर्पिताचं लग्न विराजबरोबर ठरलेलं असतं तर समीरचं लग्न हे राजसीबरोबर ठरलेलं असतं. त्यालासुद्धा तिच्याबरोबर लग्न करायचं नसतं. तर अर्पिताला इथे आता विराजबरोबर लग्न करायचं नसतं, पण आपल्या कुटुंबाच्या हितासाठी तिने जबरदस्तीने घेतलेला हा निर्णय असतो. पण दोघांच्याही मनामध्ये कुठे ना कुठेतरी एकमेकांबद्दल ह्या आता प्रेमाच्या भावना निर्माण झालेल्या असतात. पण सांगणार कशा? कधी कधी काही निर्णय हे आपल्याला आपल्या कुटुंबाच्या सुखासाठी घ्यावे लागत असतात आणि तसेच ते निर्णय अर्पिता आणि समीर यांनी घेतलेले असतात. पण अशा काही गोष्टी नियती घडून आणते की अर्पिता आणि समीर या दोघांनाच एकत्र यावं लागतं आणि ते सुद्धा समीर स्वतःच्या मर्जीने आता अर्पिताबरोबर लग्न करून तिला घरी घेऊन आलेला असतो. त्याच्यावरती ना कुठलं बर्डन असतं ना त्याला कुणी जबरदस्तीने लग्न करण्यासाठी भाग पाडलेलं असतं. हे सगळं त्याने अर्पितासाठी, अर्पिताची इज्जत वाचवण्यासाठी आणि त्याचबरोबर इथे आता अर्पिताच्या बाबांसाठी त्याने हा घेतलेला निर्णय असतो. आणि त्यामुळे इथे लग्न तर व्यवस्थित पार पडलं जातं, पण मनामध्ये एकमेकांबद्दल राग राहतो तो वेगळाच. तो राग आता विराजच्या मनामध्ये अर्पिताबद्दल आणि तिच्या कुटुंबियांबद्दल आणि इथे आता समीरबद्दल राहिलेला आहे. तसाच इथे राजसीच्या मनामध्ये अर्पिताबद्दल आणि तिच्या कुटुंबियांबद्दल राग राहिलेला आहे. पण प्रेक्षकांनो, तो राग आता वारंवार अर्पिता आणि समीर यांना त्यांच्या सुखी संसारामध्ये त्रास देण्याचा प्रयत्न करतोय आणि तो इतक्या मोठ्या प्रमाणात करतोय की त्यांचा सुखी संसार राजसीच्या डोळ्यांना खूपच चालला आहे. आणि त्याचा त्रास फक्त समीर आणि अर्पितालाच नाही तर त्यांच्या दोन्ही कुटुंबाला सुद्धा भोगावा लागतोय. आणि त्याचा त्रास इतक्या जास्त प्रमाणात त्यांना होतो की आता अर्पिताचा जीवसुद्धा इथे तिला नकोसा झालेला असतो. राजसीला वाटत असतं की अर्पिता मला जिवंतसुद्धा बघायची नाही आहे आणि म्हणून ती आता आपल्या प्रेमासाठी अर्पिताच्या जीवावरती उठलेली असते. म्हणूनच प्रेक्षकांनो, जेव्हा इथे समर्पिता किचनची पहिली ऑर्डर सक्सेसफुली पार पडली जाते तेव्हा त्याच्यातून मिळाले जे पैसे असतात ते निकीला दिले जातात. त्याचबरोबर घरातला घर खर्च काढला जातो. तेव्हा इथे उरलेले पैसे हे तिच्या घर भाड्याचे द्यायला अर्पिता जाते आणि म्हणते की पावती द्या आणि हे घर भाड्याचे पैसे तुम्ही घ्या. माझा काही विश्वास नाही आहे तुमच्यावरती. तुम्ही पैसे दिले तरी नाही म्हणाल,
आम्हाला ते परवडणारं नाही. तेव्हा ती म्हणते की तू खूपच जास्त बोलतेस गं. चुरू जरा जास्तच बोलायला लागलेस. कसं असतं ना, माझे बाबा म्हणतात की जेव्हा दिवा विझायला जात असतो ना, तेव्हा तो खूप मोठा पेटायला लागतो आणि फडफडत असतो. तशीच तुझी अवस्था झाली आहे ना. ज्या पद्धतीने तू उडण्याचा प्रयत्न करतेस ना, तेवढ्या जोरात खाली आपटणार हे नक्की. अर्पिता म्हणते, माझे पण बाबा म्हणतात, जे लोकं आपल्याबद्दल मनामध्ये राग ठेवतात ना, आपलं चांगलं झालेलं त्यांना बघवत नाही ना, त्या लोकांना इग्नोर करायचं असतं. कारण ते लोकं मनामध्ये सतत जळत असतात, दुसऱ्यांबद्दल वाईट विचार करत असतात. त्या लोकांबरोबर जास्त बोलायचंच नाही, हे माझ्या बाबांनी सुद्धा मला सांगितले आणि मी ते लक्षात ठेवले. ती म्हणते, बघूया आता तू काय करतेस ते, कारण मी फक्त पोकळ धमक्या देत नाही गं, तर मी करून दाखवते. आणि मी लवकरच करून दाखवणार आहे. त्याची प्रचितीसुद्धा तुला येईल, असं आता राजश्री तिला म्हणत असते. तेव्हा अर्पिता तिच्याकडे दुर्लक्ष करते आणि अर्पिता काहीही न बोलता सरळ समीरला भेटायला जाते. तिने समीरला सांगितलेलं असतं की मी माझं काम उरकते आणि अर्ध्या तासानंतर तुम्हाला भेटायला येते आपल्या नेहमीच्या ठिकाणी पार्कमध्ये. तेव्हा तुम्हीसुद्धा तुमची जी काही कामं आहेत ती उरका आणि तिथे पोचा. मला तुमच्याजवळ खूप महत्त्वाचं बोलायचं आहे, असं आता अर्पिताने समीरला सांगितलेलं असतं. तेव्हा समीर म्हणतो की ठीक आहे. अर्ध्या तासाच्या आतच समीर पार्कच्या ठिकाणी पोचलेला असतो आणि तो त्या ठिकाणी आता काहीतरी खरेदी करत असतो, चहा वगैरे. आणि तेवढ्यात तिथे अर्पिता येते आणि म्हणते, समीर मागे बघू नका. मला तुम्हाला जे सांगायचं आहे ते जर तुम्ही माझ्याकडे बघितलं तर कदाचित मी बोलू शकणार नाही, तर मला बोलू द्या आणि मग तुम्ही मागे बघा. तेव्हा तो म्हणतो की ठीक आहे. ती म्हणते की मला तुमच्याकडे खूप काही मागायचं आहे. मी आत्तापर्यंत तुमच्याकडे काहीच मागितलेलं नाही आहे, तर मी आज मागणार आहे. समीर म्हणतो, ठीक आहे मागा, पण इतकं पण काही महागडं मागू नका की ती माझी देण्याची सध्या तरी पात्रता नाही आहे. तेव्हा इतकं महाग काही मागू नका. तेव्हा लगेच अर्पिता म्हणते, मी जे मागणारच आहे ते महागच आहे आणि ते तुम्हाला द्यावंसुद्धा लागेल आणि तुम्ही देणार आहात याची मला खात्री आहे. तेव्हा समीर म्हणतो, ठीक आहे, काय हवं आहे तुम्हाला? आणि तेव्हा इथे अर्पिता म्हणते की मला काहीतरी बोलायचं आहे. आणि ती म्हणते की मी एक सरळ साधी मुलगी आहे. मला तुमच्यासारखं अलंकारिक बोलता येत नाही, कविता करता येत नाही. तुमच्यासारखं जड शब्दामध्ये माझे मुद्दे मांडता येत नसेल मला. पण मला जे बोलायचं आहे ना, ते जरी मला कवितेतून सांगता येत नसेल किंवा तुमच्यासारखं अलंकारिक बोलून सांगता येत नसेल, तरी मी सरळ साध्या शब्दात तुमच्यापर्यंत आज माझं म्हणणं मी पोहोचवणार आहे. आणि मग ती म्हणते की समीर, मला तुमच्याबरोबर माझ्या आयुष्यातला प्रत्येक दिवस, प्रत्येक क्षण घालवायचा आहे. तुमच्याबरोबरचा सकाळचा चहा मला तुमच्याबरोबरच प्यायचा आहे. तुमच्याबरोबर मला म्हातारं व्हायचं आहे. आपल्या मुलांना इथे जेव्हा आता धुरी वगैरे दिली जाईल ना, त्या धुरीचा वास मला तुमच्याबरोबरच इथे शेअर करायचा आहे. त्याचबरोबर आपल्या मुलांचा जेव्हा 10वीचा रिझल्ट लागेल, तेव्हा 10वीचा रिझल्ट ऐकत असताना ते पास झाले हे ऐकूनसुद्धा तुमचा जो BP वाढेल ना, तो तुमचा BP कमी करून देण्यासाठी तुम्हाला इथे लिंबाचा रस किंवा अजून काहीतरी भाज्या वगैरे ती बोलते आणि मग त्या देऊनच मला तुमचा BP कमी करायचा आहे. म्हणजे अगदी मला म्हातारं व्हायचं आहे. केसांची चांदी आणि हाताचा कापूस होईपर्यंत मला तुमच्याबरोबर संसार करायचा आहे. आणि मग अजून एक मुद्दा म्हणजे मला तुमच्या हाताच्या उशीवरती आयुष्यभर अशी शांत झोप घ्यायची आहे. त्या हातावरती झोपत असताना मला माझा फेवरेट सिरियल बघायचा आहे आणि जेव्हा तो सिरियल बघत असताना तुम्ही मला चिडवाल ना, तेव्हा मी रडत रडत तुमच्या कुशीमध्ये शिरेन आणि मग तुम्ही माझी समजूत काढाल, माझा राग घालवाल. हे सगळं मला तुमच्याबरोबरच अनुभवायचं आहे, असं तिने आता आपल्या मनातलं सगळं काही समीरला सांगितलेलं असतं. तेव्हा समीरच्या डोळ्यातसुद्धा आनंद अश्रू येतात. आपण जिच्यावरती प्रेम करतो ते आपल्यापेक्षाही जास्त आपल्यावरती जेव्हा प्रेम करते ना, तेव्हा इथे तो आनंद काहीसा वेगळाच असतो. आपण बऱ्याच लोकांवरती प्रेम करत असतो, पण जेव्हा आपल्यावरती सुद्धा कुणीतरी जीव ओवाळून टाकणारा आहे हे जेव्हा आपल्याला समजतं किंवा त्याची प्रचिती येते, तेव्हा तो आनंद काहीसा वेगळाच असतो, असं समीरच्या बाबतीत घडलेलं असतं. आणि म्हणूनच इथे आता समीर इमोशनल होतो. तेव्हा अर्पिता म्हणते, द्याल ना माझी साथ? मला जे हवं आहे ते तुम्ही द्याल ना? आयुष्यभरासाठी माझा हात पकडून ठेवाल ना? तेव्हा तो म्हणतो की आयुष्यभरासाठी काय, कितीही जन्म आपल्या नशिबामध्ये असू दे, तेवढे जन्म मला तुमच्याबरोबरच घालवायला आवडतील अर्पिता मॅडम. आणि अशा रीतीने दोघेजण एकत्र येतात आणि पुन्हा दोघेजण तिथेच बसून तो जो चहा ते वेगवेगळ्या ठिकाणी बसून घेत असतात. तो चहा आता त्यांनी एकत्र बसून
घेतलेला असतो आणि त्यामुळे प्रेक्षकांनो एक चहा दोघांनी शेअर केलेला असतो. तर अशा रीतीने इथे आता अर्पिताने आपल्या मनातल्या भावना समीरपर्यंत पोचवलेल्या असतात आणि समीरने नुसतं तिचं प्रपोजल स्वीकारलेलं नसतं, तर त्याने सुद्धा तिला तसंच प्रपोज केलेलं असतं. दोघांनी आपापल्या मनामध्ये एकमेकांबद्दल असलेलं प्रेम सांगितलेलं असतं आणि मग दोघेही खुशी खुशी आता घरी येतात. तेव्हा त्यांनी आता इथे दिवा लावलेला असतो देवासमोर आणि तो दिवा लावल्यानंतर इथे तो दिवा घेऊनच ती आता समर्पिता किचनमध्ये जात असते. अर्पिता समीर दोघेजण आपल्या घरच्या इथे जो मंदिर आहे त्याच्यामध्ये दिवा लावतात आणि ती म्हणत असते की समर्पिता किचन हे आपलं आयुष्य बदलून टाकणारी गोष्ट आहे आणि जोपर्यंत आपण दोघेजण सोबत आहोत, जोपर्यंत समर्पिता किचन आपल्याबरोबर आहे आणि आपल्या एकमेकांची साथ आहे, कुणीही आपल्याला वेगळं करू शकणार नाही असं समीर म्हणतो आणि तो दिवा घेऊन आता घरातूनच ती समर्पिता किचनमध्ये जाऊन आता ठेवणार असते, देवासमोर लावणार असते आणि तेवढ्यातच इथे घरी असताना तिला माहितीसुद्धा नसतं की किचनमध्ये इथे आता राजसीने काय करून ठेवले. तर राजसीने काय केलेलं असतं, तिच्या मृत्यूची व्यवस्था केलेली असते आणि जेव्हा ती जाऊन आता दरवाजा उघडते तेव्हा इथे सिलेंडरचा पाईप आता काढून ठेवण्यात आलेला असतो, रेग्युलेटर काढून ठेवण्यात आलेला असतो. ती आता एका माणसाला आपल्याबरोबर घेऊन आलेली असते राजसी आणि सिलेंडरचा रेग्युलेटर तिने बाजूला करून ठेवलेला असतो. पण इथे त्यातून गॅस आता पास होत असते. संपूर्ण रूममध्ये इथे आता गॅस झालेली असते आणि जेव्हा इथे अर्पिता दरवाजा उघडते तेव्हा त्या दिव्यामुळे असा काही स्फोट होतो की त्याची संपूर्ण आग दरवाजामधून बाहेर पडते आणि त्याच्यामध्ये आता अर्पिता जखमी झालेली असते. तेव्हा अर्पिताला तो हॉस्पिटलमध्ये घेऊनसुद्धा जातो, तिच्यावरती ट्रीटमेंट सुरू होते. पण प्रश्न उरलेला असतो तो इथे सिलेंडर लीक कसा काय झाला, सिलेंडरचा रेग्युलेटर कसा काय निघाला, हे असे प्रश्न त्याला पडलेले असतात. आणि जेव्हा तो आता सिलेंडर बघण्यासाठी त्याने एका माणसाला बोलावलेलं असतं तेव्हा तो माणूस म्हणतो की कुणीतरी इथे आता सिलेंडर रेग्युलेटर चालू करून ठेवला होता आणि नुसता चालू करून ठेवला नव्हता तर तो काढून बाजूलासुद्धा करण्यात आला होता, म्हणूनच त्यातून गॅस पास झाली आणि जेव्हा त्या दिवा लावायला आल्या तेव्हा तो स्फोट झाला. त्याच्यातून गॅस आधीच इथे सगळ्या रूमवर पसरली होती हे त्या माणसाने सांगितलेलं असतं. तेव्हा इथे आता समीर म्हणतो की नक्कीच कुणीतरी आतमध्ये जाऊन हे कारस्थान केलं असेल. समीरला एका व्यक्तीवरती संशय असतो आणि ती म्हणजे राजसी. पण प्रेक्षकांनो, जेव्हा समीर डोक्याला हात लावून बसलेला असतो ना तेव्हा तिथे त्याचा भाचा येतो आणि त्या ठिकाणी आता श्रेयस आल्यानंतर तो म्हणत असतो की मामा, तुला माहिती आहे का, मी मगाशी ना त्या किचनमध्ये राजसीला आणि त्यांच्याबरोबर एक माणूस होता, त्या दोघांना जाताना बघितलं. ते दोघेजण आतमधून आले बाहेर. तेव्हा इथे समीरला संशय तर होतोच की हे सगळं राजसीनेच केलेलं असेल. पण जेव्हा हे श्रेयस सांगतो तो म्हणतो की ठीक आहे, असू दे. आणि तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता CCTV फुटेज चेक करण्यात येतं. समीरने CCTV फुटेज चेक केलेला असतो आणि CCTV फुटेज चेक केल्यानंतर त्याच्यामध्ये आता जो गॅस एजन्सीमधून माणूस आलेला असतो ना, जो इथे सिलेंडरचं आता वाट लावून ठेवतो, तो माणूस आणि इथे राजसी दोघेजणं सोबतच असतात आणि ते दोघेजण आता बाहेर जेव्हा राजसी काम झाल्यानंतर त्याला पैसे देत असते, तो व्हिडिओ आता त्याच्यामध्ये ते फुटेज रेकॉर्ड झालेला असतं आणि ते लोक आता इथे समर्पिता किचनमध्ये सुद्धा जात असतात, हे सुद्धा बघितलेलं असतं. सगळं काही त्या CCTV कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्डेड झालेलं असतं. ते राजसीला काही माहिती नसतं की इथे आता चाळकऱ्यांनी एकत्र येऊन 2 ठिकाणी CCTV कॅमेरे बसवलेत, हेच राजसीला माहिती नसतं. त्यामुळे राजसीने केलेला हा कांड आहे ना, तो आता तिच्याच लक्षात आलेला नसतो. पण ते CCTV कॅमेऱ्याच्या मार्फत समीरला मात्र समजलेलं असतं. तेव्हा समीर राजसीला बोलावतो, ते CCTV फुटेज चाळकऱ्यांसमोरच तिला दाखवतो आणि अर्पिताच्या जीवावरती उठलेल्या इथे आता राजसीचं चांगलंच समीरने थोबाड लाल केलेलं असतं. काही गोष्टींमुळे इथे आता चाळीमध्ये वाद निर्माण झालेले असतात आणि हे सगळं कोणी केलं, कशासाठी केलं हे कळत नव्हतं. म्हणून चाळकऱ्यांनी एकत्र येऊन चाळीमध्ये 2 ठिकाणी CCTV कॅमेरे अटॅच केलेले असतात. राजसीला कल्पना जरी नसली तरी समीरला त्याची कल्पना असते आणि म्हणूनच समीरने CCTV कॅमेरे चेक करून अर्पितावरती इथे जीवघेणा हल्ला करणाऱ्या किंवा अर्पिताच्या जीवावरती उठलेल्या या आता राजसीला चांगला धडा शिकवलेला असतो
आणि तिच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करत राजेश्रीला जेलमध्ये पाठवण्याची तयारी ही पूर्णपणे आता समीरने केलेली असते.